हिमालयाबद्दल विचार केला की काय आठवतं? उंच शिखरं, बर्फ आणि खडखडून वाहणाऱ्या नद्या, बरोबर ना? पण या भव्य पर्वतरांगेत यापेक्षाही खूप काही दडलंय. आज आपण हिमालयाच्या आत डोकावणार आहोत आणि पाहणार आहोत की पामीरच्या पठारापासून सुरू होणारी ही पर्वतरांग खरं तर 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागलेली आहे. चला तर मग या विशाल त्रिवेणीचा प्रवास सुरू करूया. पण थांबा, सुरुवात करण्यापूर्वी एक साधा प्रश्न. आपण जेव्हा हिमालय म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर एक सलग, अखंड, भिंतीसारखी पर्वतरांग येते. पण खरंच तसं आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण याचं उत्तर हिमालयाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलू शकतं. तो उत्तर आहे नाही. हिमालयाची रचना एका विशाल भिंतीसारखी नाहीये. उलट ती 3 समांतर रांगांमध्ये विभागलेली आहे. असं समजा की जणू काही आकाशाकडे जाणाऱ्या 3 पायऱ्याच आहेत. सर्वात खाली आहेत शिवालिक टेकड्या, ज्याला बाह्य हिमालय म्हणतात. मध्ये आहे हिमाचल किंवा लघु हिमालय आणि सर्वात वर आहे महाहिमालय किंवा हिमाद्री. आपण आता या प्रत्येक पायरीवर चढून त्यांची ओळख करून घेणार आहोत. चला आपल्या प्रवासाची सुरुवात करूया हिमालयाच्या पहिल्या आणि सगळ्यात तरुण पायरीवरून. या आहेत शिवालिक टेकड्या. हिमालयाच्या विशालतेची ही फक्त एक झलक आहे, त्याचा पायथा. आता बघा, शिवालिक रांगेची रुंदी आहे फक्त 10 ते 15 किलोमीटर आणि उंची साधारणपणे 800 मीटर. म्हणजे हिमालयाच्या त्या भव्यतेच्या तुलनेत ही सुरुवात अगदीच किरकोळ वाटते, नाही का? पण याच टेकड्या पुढच्या विशाल पर्वतांचा पाया रचतात. शिवालिकचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या दऱ्या, ज्यांना ड्यून्स म्हणतात. या अशा सपाट तळ असलेल्या लांबट दऱ्या आहेत आणि या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या सुपीक आहेत, शेतीसाठी आणि वस्तीसाठी उत्तम. याचंच सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण कुठलं? तर डेहराडून शहर. हे शहर अशाच एका विशाळ ड्यूनमध्ये वसलेलं आहे. चला आता दुसरी पायरी चढूया, हिमाचल पर्वतरांग. हिला मध्य हिमालय किंवा लघु हिमालय असंही म्हणतात. हा तोच भाग आहे जिथे निसर्गरम्य दऱ्या आणि आपल्या सगळ्यांची आवडती थंड हवेची ठिकाणं आहेत. पण याची रचना शिवालिकपेक्षा खूप वेगळी आणि जरा गुंतागुंतीची आहे. इथे उंचीत झालेली प्रचंड वाढ बघा. कुठे शिवालिकचे 800 मीटर आणि कुठे थेट 3500 ते 5000 मीटर. म्हणजे आता आपण खऱ्या अर्थाने हिमालयात प्रवेश केलाय. याचं प्राचीन नाव होतं अंतागीर, म्हणजे अंतर्गत पर्वत. या नावावरूनच याचं महत्त्व लक्षात येतं. आता हिमाचल रांग ही सलग नाहीये, ती तुटक आहे. असं का? कारण इथून वाहणाऱ्या मोठ्या नद्यांनी खोल खोरी तयार केली आहेत आणि या रांगांना कापलं आहे. त्यामुळेच या विभागात आपल्याला धोलढळ, नागतिब्बा, पिरपंजाल, महाभारत आणि मसुरी यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या पर्वतरांगा दिसतात. यातली पिरपंजाल ही सर्वात लांब आणि महत्त्वाची पर्वतरांग आहे. साधारण 400 किलोमीटर पसरलेली आहे ही रांग आणि सरासरी उंची आहे 4600 मीटर. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच पिरपंजाल रांगेच्या आणि तिच्या उत्तरेला असलेल्या महाहिमालयाच्या मध्ये वसलाय पृथ्वीवरचा स्वर्ग, आपलं काश्मीरचं खोरं. ही नावं तर नक्कीच ओळखीची वाटत असतील. सिमला, राणीखेत, मसुरी, नैनिताल ही सगळी आपली आवडती प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं याच हिमाचल पर्वतरांगेच्या कुशीत आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी इथे फिरायला गेलात की लक्षात ठेवा, आपण हिमालयाच्या मधल्या पायरीवर आहोत. आणि आता तिसरी आणि शेवटची पायरी. आपण पोचलो आहोत महाहिमालय किंवा हिमाद्रीमध्ये. हे आहे जगाचं छप्पर. हिमालयाचा सर्वात उंच, सर्वात उत्तरेकडचा आणि सर्वात रौद्र सुंदर भाग. भारताला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून वाचवणारी एक अभेद्य भिंतच जणू. इथल्या पर्वतांची किमान उंची 6000 मीटर आहे. म्हणजे विचार करा, जिथे हिमाचल रांगेची शिखरं संपतात ना, तिथून हिमाद्रीची सुरुवात होते. याला पूर्वी बर्हीगिरी म्हणजे बाह्य पर्वत असंही म्हणायचे, जे त्याच्या दुर्गमतेचं प्रतीक आहे. आणि या रांगेचं सर्वोच्च शिखर म्हणजे अर्थातच माउंट एव्हरेस्ट, तब्बल 8848 मीटर उंच. या रांगा इतक्या उंच आहेत की त्या वर्षभर बर्फानं झाकलेल्या असतात. म्हणूनच याला हिमाद्री म्हणजे बर्फाचे घर हे नाव अगदी परफेक्ट आहे. या पर्वतरांगेत जगातली अनेक सर्वोच्च शिखरं आहेत. यातली काही प्रमुख नावं घ्यायची झाली तर माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, धवलगिरी,
नंदादेवी आणि मानसालू. आणि यापैकी अनेक शिखरांना हिंदू, नेपाळी आणि तिबेटियन संस्कृतीत अत्यंत पवित्र, अगदी देवस्थान मानलं जातं. तर आपण हिमालयाच्या तिन्ही पायऱ्या चढून आलो. शिवालिक, हिमाचल आणि हिमाद्री. आता या तिन्ही रांगांना एकदा एकत्र ठेवून पाहूया. म्हणजे त्यांच्यातला फरक आणि त्या मिळून एकसंध हिमालय कसा तयार करतात हे चित्र अजूनच स्पष्ट होईल. बघा, या तिन्ही रांगांचं व्यक्तिमत्वच किती वेगळं आहे. एकीकडे पायथ्याशी वसलेली आणि डून्सनी सजलेली शिवालिक, दुसरीकडे पर्यटकांना आकर्षित करणारी आणि अनेक नद्यांनी विभागलेली हिमाचल, आणि तिसरीकडे आभाळाला भिडणारी, कायम बर्फाचं पांघरूण घेतलेली हिमाद्री. उंची आणि रुंदीतला फरक तर किती प्रचंड आहे. हा आलेख बघा. हिमालयाच्या उंचीची ही चढती भाजणी किती नाट्यमय आहे नाही का? शिवालिकच्या जेमतेम 800 मीटर, तिथून हिमाचलची साधारण 4,500 मीटरची उडी, आणि मग हिमाद्रीची 6,000 मीटरच्याही पुढे जाणारी उंची. या एका चित्रामधून हिमालयाच्या त्या 3 पायऱ्यांची कल्पना अगदी डोळ्यासमोर उभी राहते. तर आज आपण हे पाहिलं की हिमालय ही एकच पर्वतरांग नाहीये, तर ती 3 वेगवेगळ्या रांगांची एक माला आहे. प्रत्येकाचं स्वतःचं वैशिष्ट्य, स्वतःचं महत्त्व. पण हा प्रवास इथेच संपत नाही. एक विचार मनात येतो की उंची आणि रचनेचे हे 3 वेगवेगळे थर तिथलं हवामान, संस्कृती आणि एकूणच जीवनशैली कशी घडवत असतील. हा प्रश्न आपल्याला या प्राकृतिक भूगोलाच्याही पलीकडे घेऊन जातो. खरंच विचार करायला लावणार आहे.